राज्यातील पेन्शनधारकासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। प्रत्येक वर्षाच्या नवीन वर्षामध्ये पेन्शनबाबत नवनवीन बदल या ठिकाणी होतच असतात। याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनबाबत आज पत्रकारांना बोलताना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी दिलेली आहे। ती म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून या नवीन वर्षापासून आता नेमकं कोणकोणत्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढणार आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे सर्व जाहीर केलेलं आहे। आज मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच्या सर्व 72 लाख पेन्शनधारकांसाठी आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पेन्शनधारक अनेक वर्षापासून या ठिकाणी मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी गेल्या 5 वर्षापासून करत होते। यामध्ये पेन्शनधारकाची मग या ठिकाणी आता वाढत चाललेली समस्या यामध्ये पहिली मागणी होती ती म्हणजे पेन्शनधारकाची अशी होती की त्यांना जगण्यासाठी काहीतरी पेन्शन तुम्ही चालू करा। पेन्शन त्या ठिकाणी जगण्यासाठी आमची कमी पडत असल्याचं एक परिपत्रक त्या ठिकाणी शासनाला देखील मागील 2 महिन्याच्या पाठीमागे आता पेन्शनधारकांनी सादर केलेलं होतं। या परिपत्रकामध्ये 5 ते 6 मागण्या पेन्शनधारकाच्या होत्या, ज्या सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे करण्याच्या या अपेक्षा या ठिकाणी पेन्शनधारकांनी केलेल्या होत्या। परंतु 2025 या वर्षामध्ये पेन्शनधारकाच्या या मागण्या सरकारने अजिबात एक सुद्धा पूर्ण केलेल्या नव्हत्या। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी लिहून आता या ठिकाणी जी.आर. सुद्धा काढण्याबाबतच्या सूचना अर्थमंत्री अजितदादा पवार यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पेन्शनधारकाच्या 5 ते 6 महिन्यामध्ये या ठिकाणी मोर्चे देखील काढले, अनेक ठिकाणी आंदोलन देखील केली। या ठिकाणी अनेक मागण्यासुद्धा मान्य होत नव्हत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून हा फायनल निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। 5 ते 6 मागण्या पेन्शनधारकाच्या मागण्या देखील मान्य करण्यात आल्या आहेत। 1 जानेवारी 2026 पासून या सर्व मागणीची अंमलबजावणी या ठिकाणी जाहीर करणार असल्याची लेखी आदेश देखील या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पेन्शनधारकांना महत्त्वाचा आदेश देखील देण्यात आलेला आहे। मग आता कोणाची पेन्शन वाढणार आहे, पेन्शनधारकासाठी आता नवीन वर्षामध्ये काय सुविधा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहून घेणार आहोत। पेन्शनधारक मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या मागण्या आता मान्य करण्याचं ठरवलेलं आहे। अखेर या जी.आर. सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता कोणकोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे, जर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, कारण नवीन वर्षामध्ये काही ना काही बदल होत असतो। 1 जानेवारी 2026 पासून तशाच प्रकारचा मोठा बदल आता या ठिकाणी होणार आहे। आता बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा मोठी मागणी पहिलेही त्या ठिकाणी पेन्शनधारक करत होते, आमची पेन्शन काय पण करून वाढवा, कारण आम्हाला जगण्यापासून त्या ठिकाणी अजिबात वंचित राहावं लागते। आम्हाला महागाई देखील वाढले, त्याचं सर्व काय झालं, खाण्याचं तेल वाढलं आहे, नंतर वेगवेगळ्या गोष्टी देखील वाढलेल्या आहेत, त्यामुळे आमची पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडत आहे। ही मागणी आमची पहिली होती। आणि 2021 पासून पेन्शनधारकाची पेन्शन वाढ करा असे मोर्चेसुद्धा पेन्शनधारकांनी काढलेले होते, परंतु राज्य सरकारला जाग देखील आलेली नव्हती। कारण पेन्शनधारकाची पेन्शन वाढवा म्हणायची म्हटल्यावर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा उपलब्ध पाहिजे। जवळपास या ठिकाणी आता 10,000 कोटी रुपयाच्या आसपास पेन्शनधारकाची पेन्शन वाढ करायला पैसे लागतात। यामध्ये सरकारने नुकताच तुम्हाला कानावर बातमी देखील आली असणार, 2 नव्या योजनेची घोषणा देखील या ठिकाणी सरकारने केलेली आहे। ती म्हणजे नमो शेतकरी योजना, जी शेतकऱ्यासाठी सरकारने 2024-2025 या सालामध्ये काढलेली आहे, आणि महिलांसाठी लाडकी बहीण योजना या ठिकाणी ही योजना देखील काढलेली आहे। त्यामुळं काय झालं, सरकारच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी जो काही फंड होता तो महिन्याला या ठिकाणी संपून जात होता। त्यामुळं सरकारच्या माध्यमातून खास करून पेन्शनधारकाच्या मागण्या मान्य करण्यासाठी नवीन वर्षाचं पेन्शनधारकाला गिफ्ट देण्यासाठी जवळपास 8,000 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 8,000 कोटी रुपयाचा निधी घेतलेला आहे। त्यामुळे आता कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत, 8,000 कोटी रुपयाचा निधी तर या ठिकाणी आता पेन्शनधारकासाठी मागवण्यात आलेला आहे। मग आता 5 ते 6 मागण्या कोणत्या मान्य करायचं ठरलं आहे, ही 100% खरी बातमी आहे। कारण पेन्शनधारकांनो, लेखी पत्र आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। आता कोणाकोणाला पेन्शन वाढणार आहे, किती रुपये पेन्शन वाढणार आहे, नेमकं कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आलेल्या आहेत, नक्की बघा। पेन्शनधारकासाठी सर्वात पहिल्यांदा
निर्णय सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई येथे घेण्यात आलेला आहे. ते म्हणजे पेन्शन वाढीबाबतचा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे. कारण पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडत होती. त्यामुळं पहिला निर्णय घेण्यात आलेला होता तो म्हणजे पेन्शनधारकाची पेन्शन आता खरोखर वाढलेली आहे. ही 100% खरी बातमी आहे. कारण आजपर्यंत पेन्शन वाढणार अशा प्रकारच्या खोट्या बातम्या देखील पसरत होत्या. परंतु अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2026 या नवीन वर्षामध्ये कोणकोणत्या पेन्शनधारकाची पेन्शन किती वाढणार आहे, किती हजार रुपयाची वाढवून तुम्हाला आता कोणत्या तारखेला बँकेत येणार आहे, याबद्दलचा पहिला निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मग तुमचे पेन्शन किती वाढलेलं आहे, कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढवून येणार आहे, तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे याआधी महत्त्वाच्या मागण्या या देखील कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्ष 1 जानेवारी 2026 पासून मान्य करायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. याबद्दलचा अधिकृत जी.आर.सुद्धा काढण्यात आलेला आहे. मग आता कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत हे सुद्धा 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघे मिळून आता पेन्शनधारकाच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य करणार असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल 8,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आता पेन्शनधारकासाठी मंजूरसुद्धा करण्यात आलेला आहे. याबद्दलचा सरकारचा एक जी.आर.सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो जी.आर.सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे लगेच दाखवणार आहे. त्यामुळे सर्वांनी आता तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 2 मिनिटे लक्ष मोबाईल धरून बसा. तुमची एक पेन्शन नेमकी किती वाढणार आहे आणि 1 जानेवारी 2026 पासून कोणकोणत्या पेन्शनधारकाच्या बँकेमध्ये पेन्शन वाढवून मिळणार आहे. तुम्ही EPS पेन्शन घेत असाल किंवा कोणतीही पेन्शन घेत असाल तर तुम्हाला जो फायदा आहे तो आता कसा करून घ्यायचा आहे नक्की तुम्हाला मी सांगणार आहे. सरकारी नवीन योजना दरवर्षी आता काढू लागलेल्या आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार देखील पडू लागला आहे. परंतु कालच केंद्र सरकारने 8,000 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला देण्यात आलेला आहे. आता राज्यातले जे काही पेन्शनधारक आणि केंद्र सरकार जे काही पेन्शनधारक आहेत दोघांचं पण 5 ते 6 मागण्या या ठिकाणी मान्य करायचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून अर्थमंत्री अजितदादा पवार यांना हे पत्र या ठिकाणी पाठवण्यात देखील आलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यांचा विचार करून सुद्धा दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली देखील आहे. पहिली बातमी, पेन्शनधारकांनी मागणी लक्षात ठेवा. तुमची आता 2021 ते 2025 पर्यंत तुम्हाला जी काय अजिबात पेन्शन वाढ करण्यात आलेली नव्हती त्याची तक्रार पेन्शनधारकाची सातत्याने करत होते. याची तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला प्रश्न तुमचा या ठिकाणी मिटवलेला आहे आणि तो सॉल्व देखील केलेला आहे. ती म्हणजे पेन्शनधारकाची आता पेन्शन वाढवण्यात आले. आता किती पेन्शनधारकाची पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात आले यासुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगणार आहे. परंतु दुसरी मागणी या ठिकाणी जी मान्य केली ती इतकी भारी आहे, ती ऐकून तुम्हाला या ठिकाणी आनंदच होणार आहे. परंतु 4 नंबरची 5 नंबरची जी काही मागणी आहे त्यामध्ये पेन्शनधारकांना यामध्ये खूप मोठा फायदा देखील होणार आहे. त्यामुळे या सर्व मागण्या कोणत्या आहेत, पेन्शन किती तारखेला वाढवून मिळणार आहे, ही 100% खरी बातमी मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेली आहे. तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये लगेच मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याआधी दुसरी मागणी पेन्शनधारकाची काय होती, या ठिकाणी आता काय मागण्या मान्य केला, याची अंमलबजावणी कधी होणार या ठिकाणी नक्की बघायचं आहे. दुसरी मागणी पेन्शनधारकांनी केली होती ती म्हणजे आपल्या राज्यामध्ये आता असे पण काही वयस्कर पेन्शनधारक आहेत त्यांना त्यांची मुलं अजिबात सांभाळत नाहीत. ते काय करत असतात, त्यांची मुलं नोकरीला बाहेर जात असतात आणि ते पैसे देखील घरी पाठवत नसतात. त्यामुळे एक त्या ठिकाणी वेगळा कायदा आमच्यासाठी सरकारने केलेला पाहिजे असं या ठिकाणी पेन्शनधारक देखील बोलत होते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमची मुलं सांभाळत नसतील तर या ठिकाणी तुम्हाला पुढे काय करायचं आहे याचंसुद्धा महत्त्वाचं कारणसुद्धा या ठिकाणी देण्यात आलं आहे. त्यामुळं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची बँक ऑफ इंडिया, नंतर तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस, कोणत्याही बँकेत जर तुमचं सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेत असाल तर या सर्व मागण्या आता मान्य करण्याचं ठरवलेलं आहे. परंतु दुसरी मागणी ती म्हणजे पेन्शनधारकाची जी मुलं आहेत अजिबात त्या ठिकाणी वय झाल्यामुळे पेन्शनधारकाला सांभाळत नाहीत तर आम्हाला घरातून बाहेर काढतात. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला खुश करण्यासाठी एक वेगळा कायदा देखील पारित करण्यात आलेला आहे, ज्यांची अंमलबजावणी आता 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून
पेन्शनधारकाची मागणी देखील करण्यात आलेली आहे। बघा, तुमची मुलं जर सांभाळत नसतील, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे याबद्दलचा नवा कायदा कोणता करण्यात आलेला आहे। 1 जानेवारी 2026 पासून याची अंमलबजावणीसुद्धा या ठिकाणी होणार आहे। ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काय काय सांगण्यात आले तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु या ठिकाणी तिसरी मागणी सरकारकडे पेन्शनधारकांनी केली होती। मुख्यमंत्री साहेब, तुमच्या पाया पडतो, परंतु या ठिकाणी आम्हाला पेन्शनमध्ये वाढ करा, आम्हाला कमीत कमी पाहायला गेलं तर 8,000 रुपयाची पेन्शन तरी वाढ करा, अशा प्रकारची विनवणी पेन्शनधारक वारंवार करत होते। याबद्दल सरकारच्या माध्यमातून लेखी आदेशसुद्धा आता या ठिकाणी आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश काढलेला आहे। मग या ठिकाणी आता कोण कोण पात्र होणार आहे, कोणकोणत्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढणार आहे, 2 मिनिटे मोबाईल आता धरून बसा, सर्वांनी माहिती 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। आता बघा, याबाबत कोण कोण यासाठी पेन्शनधारक पात्र ठरणार आहे, कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आली आहे ते तुम्हाला पुढे समजावून सांगणारच आहे, लक्ष देऊन बघायचं आहे। आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकासाठी सरकारच्या माध्यमातून एक गुड न्यूजसुद्धा या ठिकाणी आलेले आहे। ज्या पेन्शनधारकाचं वय या ठिकाणी 60 वर्षापासून ते 100 वर्षामध्ये कोणतेही असेल, तर या वयामध्ये वेगवेगळ्या 5 प्रकारच्या मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य केल्या आहेत। यामध्ये चौथी मागणी होती ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे। ज्याचं वय 60 वर्षाच्या वयावरील सर्व पेन्शनदार सर्वांना सारखाच आजार पाठीमागे लागतात, ते म्हणजे BP, शुगरच्या गोळ्या या ठिकाणी घ्याव्या लागतात आणि पेन्शनधारकाला त्यांची मुलं आता या वयामध्ये सांभाळत नाहीत। त्यामुळे आता हात पसरण्याची गरज असताना पेन्शनधारकाला याचा विचार करून पेन्शनधारकासाठी चौथा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। तो म्हणजे पेन्शनधारकांना 1 रुपयासुद्धा इथून पुढे आता दवाखान्याचा खर्च या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना त्या ठिकाणी हाताखाली पसरायला लागू नये म्हणून, कोणाकडे हात पसरायला लागू नये म्हणून त्यांचं वयस्कर जीवन या ठिकाणी व्यवस्थित जावं। कारण पेन्शनधारकांनी आता वयाच्या त्या ठिकाणी 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत सरकारची सेवा केलेली असते आणि यामध्ये त्यांना यामध्ये आजारांना देखील विळखा घातलेला असतो आणि वेगवेगळे आजार देखील त्यांना ग्रासलेले असतात। त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत जे उपचार करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये एक कार्ड काढून घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे। हे कार्ड पूर्णपणे नवीन आहे। हे कार्ड तुम्हाला आता कधी मिळणार आहे हे तर लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे। आता हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला सर्व पेन्शनधारकांना तुम्हाला BP असेल, शुगर असेल किंवा तुम्हाला गोळ्या खरेदी करायचा असेल किंवा थंड तापावर तुम्ही दवाखान्यामध्ये पैसे या ठिकाणी जर तुम्ही देत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला हे पैसे आता वाचणार आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। परंतु आपला मूळ मुद्दा असा आहे की जर तुम्ही कोणत्याही बँकेतून पेन्शन घेत असाल, तर त्या बँकेमधील पेन्शन आता किती वाढवून येणार आहे, तर सरकारने कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत। आता या ठिकाणी जर तुमचं वय 60 वर्षाच्या पुढं असेल, 65 वर्षाच्या पुढं असेल, त्या ठिकाणी पेन्शनधारकांना दवाखान्याचा खर्च कोणता त्या ठिकाणी मोफत केला जाणार आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलं तुम्हाला सांभाळत नसतील, तर 1 जानेवारी 2026 पासून कोणता कायदा पारित करण्यात आलेला आहे, सर्व सविस्तर माहिती पाहण्याकरता तुम्ही अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे। आता बघा, पेन्शनधारकाच्या सगळ्यात महत्त्वाच्या तक्रारी होत्या, त्या ठिकाणी 90% पेन्शनधारकाला गोळ्या घ्याव्या लागतात, औषध गोळ्या घ्याव्या लागतात। BP, शुगरच्या गोळ्यामध्ये दवाखान्याचा खर्च देखील वाढलेला आहे। त्यामुळे आता 5 लाख रुपयेपर्यंत पेन्शनधारकाचा दवाखान्याचा खर्च वर्षाचा झालेला आहे। यामुळे मोफतपणे तुम्हाला आता सरकार करणार आहे। यासाठी तुम्हाला एक कार्ड बनवून देखील गरजेचं आहे। जे पेन्शनधारक अर्जंटमध्ये कार्ड करतील त्यांना तुम्हाला 2026 1 जानेवारीपासून मोफतपणे दवाखाना सरकार आता करणार आहे। त्यामुळे हे कार्ड आता कोणतं आहे, सर्वांनी 2 मिनिटं लक्ष देऊन बघा। 2 मिनिटाचं काम बाजूला ठेवा, नक्की तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता पेन्शनधारकाला त्यांची मुलं जर सांभाळत नसतील, तर कोणता कायदा पारित करण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कोणकोणत्या पेन्शनधारकाची किती पेन्शन वाढ करण्यात आली आहे ते देखील सांगतो। पेन्शनधारकाला कोणतं कार्ड काढण्यात आलं आहे हे देखील सांगतो, जेणेकरून मोफत उपचार तुम्हाला करता येतील। आता सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी पेन्शनधारक जे आहेत, तर त्या पेन्शनधारकासाठी जर तुमची मुलं सांभाळत नसतील, तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काय अधिकार दिलेत, त्या ठिकाणी एक कायदा देखील पारित करण्यात येणार आहे, हे देखील या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यामुळे आता तुम्हाला पेन्शन किती वाढणार आहे, कोणतं कार्ड काढल्यानंतर तुम्हाला दवाखान्याचा खर्च मोफत केला जाणार आहे आणि आता तुम्हाला सांगता की पेन्शनधारकांना त्यांची मुलं सांभाळत नसतील, तर कोणता कायदा पारित करण्यात आला आहे। आता बघा, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सांगितले की पेन्शनधारकांनी वयाच्या 20 वयापासून 60 वयापर्यंत आपल्या सरकारची सेवा केलेली आहे. त्यामुळे ज्यांची मुलं जर त्यांना वयस्कर झाल्यामुळे सांभाळत नसतील तर या मुलांची या ठिकाणी रकमेचा थोडाफार हिस्सा आईबापाच्या नावावर या ठिकाणी मुलांना करावंच लागणार आहे आणि आईबापांना सांभाळावंच लागणार आहे. जर या ठिकाणी आधी मुलाच्या नावावर आईवडिलांनी प्रेमापोटी संपत्ती जर केली असेल तर जर करता तुमची फसवणूक झाली असेल, परत लग्न झालं तर तुमचा मुलगा जर तुम्हाला सांभाळत नसेल तर सरकारने तुम्हाला सांगितलं की तुम्ही तहसीलदार ऑफिस जे आहे, दंडाधिकारी कार्यालय असतं, तसेच कलेक्टर ऑफिस असतं, या ठिकाणी जाऊन तुमची मुलं आम्हाला सांभाळत नाहीत याबद्दलचा एक अर्ज करायचा आहे. सरकार तातडीने या ठिकाणी निर्णय घेणार आहे, कारण याबद्दल या ठिकाणी एक समितीसुद्धा सरकारने नेमलेलं आहे. मग यासाठी तुम्हाला कलेक्टर ऑफिस, तहसीलदार कार्यालय, जर तुमची मुलं सांभाळत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी चौकशी करायचं आहे. हे झाला वेगळा मुद्दा. आता तुम्हाला सांगता की नेमकं तुम्हाला कोणत्या पेन्शनधारकाची किती वयानुसार या ठिकाणी पेन्शन वाढ करण्याचा सरकारने निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर दवाखान्याचा मोफत खर्च तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कोणतं कार्ड काढायचं आहे ते देखील मी पुढे समजावून सांगणार आहे. आधी आता कोणत्या पेन्शनधारकाची 1 जानेवारी 2026 पासून पेन्शन आता वाढली जाणार आहे याची माहिती देखील या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा, सगळं पाहायला गेलं तर आता 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन लागू होण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. त्यामुळे पेन्शनधारकाची पेन्शन या ठिकाणी तुमचं वय 60 असेल, 60 ते 70 असेल, 5% पेन्शन वाढण्याची शक्यता सूत्रामार्फत वाढवली आहे. जर तुमचं वय 70 ते 80 असेल तर पेन्शनधारकाची पेन्शन या ठिकाणी 10% वाढण्याचा निर्णय या ठिकाणी सांगण्यात आला आहे. आता सगळ्यात मध्ये तुमचं वय 80 ते 90 असेल तर तुमची पेन्शन 12% वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या ठिकाणी तुमचं वय या ठिकाणी 90 ते 100 वयामध्ये असेल तर तुमची पेन्शन 13 ते 14% वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जसं जसं वय वाढेल तुमची पेन्शन आता सरकार वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आल्याच्या सूत्रामार्फत माहिती आपल्याला समजत आहे. आता तुम्हाला आरोग्यासाठी कोणतं कार्ड काढायचं आहे? सरकारने आयुष्यमान भारत कार्ड ही योजना चालू केलेली आहे. ही योजनामार्फत तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून हे कार्ड काढल्यानंतर तुमचं जे वय 75 वर्षाच्या पुढे आहे त्यांना या ठिकाणी दवाखान्याचा मोफत खर्च सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना या ठिकाणी सरकारने नवीन 1 वर्षाचं गिफ्ट म्हणावं लागेल. त्यामुळे आता आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही कार्ड काढून घ्या. नक्कीच तुमचे पेन्शन वाढेल. दवाखान्याचा खर्च पण या ठिकाणी मोफत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.